हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 9ची युनिट टेस्ट एक्झाम याच वर्षी झालेली आहे, डिसेंबर महिन्यात 2024-25ला. सो सब्जेक्ट आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी. मार्क्स आहे 40 गुण, पेज आहे 3. तर 2 तास असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. या वर्षीची युनिट टेस्ट आहे. सो इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी. हे हवं तर वाचून घ्या व्यवस्थित. चौथा आहे इन केस ऑफ MCQS क्वेश्चन नंबर फर्स्ट ए ओनली द फर्स्ट अटेम्प्ट विल बी इव्हॅल्युएटेड अँड विल बी गिवन क्रेडिट. सो बघा, या ठिकाणी पार्ट 1 दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 1 राईट द करेक्ट अल्टरनेटिव्ह. या ठिकाणी आन्सर नाही दिलेले आहे, परंतु क्वेश्चन तुम्ही जाणून घ्या. जर तुमचा अभ्यास झाला असेल तर तुम्हाला आन्सर हे इझिली येतील, आणि ज्यांचे आन्सर येत नाही तर ते तुम्ही पाठ करून जाऊ शकता. सो ओके, it's a very important video for your exam. So first is sound does not travel through solid, liquid, gas, vacuum. So second आहे या ठिकाणी बघा, dash image cannot be obtained on a screen, inverted, real, virtual and small. Third आहे the limits of hearing of the human ear are. इथं ऑप्शन दिलेला आहे. यानंतर बघा नेक्स्ट आहे, हवं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा मग वहीमध्ये तुम्ही क्वेश्चन आन्सर लिहून घेऊ शकता. यानंतर बघा, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. स्टेट ट्रू और फॉल्स. सोनार इज टेक्निक यूज और लोकेटेड सबमरीन. या ठिकाणी 3 गुणांसाठी आहे बघा प्रश्न आहे. हा 1 गुणासाठी आणि हे 2 गुणांसाठी असणार आहे. मॅच द कॉलम ए लिहून घ्या यासाठी विद्यार्थी मित्रांनो, कारण की आता ही युनिट टेस्ट आहे तुमची सेकंड, आणि यानंतर तुमची फायनल एक्झाम होईल. मग यातले काही प्रश्न जे आता तुम्हाला युनिट टेस्टला येणार नाही तर ते तुम्हाला फायनल एक्झामला येऊ शकता. सो हेन्स यू राईट डाऊन इन युअर नोटबुक बिकॉज इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. सो या ठिकाणी बघा, क्वेश्चन नंबर 1 मधील सेकंड आहे कॉलम ए कॉलम बी जोड्या लावायच्या आहेत. मॅच द कॉलम, प्लेन मिरर, आणि सेकंड आहे बघा राईट द SI युनिट ऑफ अ फ्रिक्वेन्सी. या ठिकाणी कॉलम बी दिलेला आहे. इमेज इज स्मॉलर दॅन ऑब्जेक्ट, इमेज सेम ॲज द ऑब्जेक्ट, अँड इमेज इज अ ग्रेटर दॅन ऑब्जेक्ट. ओके, सो नेक्स्ट आहे बघा क्वेश्चन नंबर सेकंड. गिव्ह सायंटिफिक रिझन एनी टू. द रूफ ऑफ अ मूवी थिएटर अँड अ कॉन्फरन्स हॉल इज कर्व. 4 गुणांसाठी आहे. द मिरर्स फिट ऑन द आउटसाइड of cars are convex. Third आहे the intensity of reverberation is higher is closed and empty house. सायंटिफिक रिझन द्यायचं आहे. एनी टू कोणतेही 2 तुम्ही करू शकता. 4 गुणांसाठी आहे, म्हणजे प्रत्येकी एका प्रश्नाला तुम्हाला 2 गुण असणार आहे. यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड मधील बी आहे. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी टू. राईट द यूज ऑफ कॉन्केव मिरर. सेकंड आहे वेअर अँड व्हाय साऊंड ऑब्झर्विंग मटेरियल्स यूज. थर्ड आहे डिस्टिंग्विश बिटवीन कॉन्व्हेक्स मिरर अँड कॉन्केव मिरर. 4 गुणांसाठी आहे, प्रत्येकी एका प्रश्नास 2 गुण. या पद्धतीने चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण की इतरही विषयाच्या क्वेश्चन पेपर आपण 9वीच्या आपल्या व्हिडिओ येणार आहे, त्यामुळे चॅनलला आत्ता सबस्क्राईब नक्की करून ठेवा. त्याचप्रमाणे पुढे पेपर कोणता आहे ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. नेक्स्ट आहे बघा या ठिकाणी क्वेश्चन नंबर 3. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन एनी टू. 6 गुणांसाठी आहे, म्हणजे प्रत्येकी एका प्रश्नाला 3 गुण असणार आहे. फर्स्ट आहे राईट द युजेस ऑफ अल्ट्रासॉनिक साऊंड. सेकंड आहे एक्सप्लेन द टर्म रिलेटेड टू सेफरिकल मिरर, पोल, प्रिन्सिपल ॲक्सिस, प्रिन्सिपल फोकस. थर्ड आहे अ कॉन्व्हेक्स मिरर हॅज अ फोकल लेंथ ऑफ 18 cm. द इमेज ऑफ an object kept in front of the mirror is half the height of the object. What is the distance of the object from the mirror? ओके, सो या ठिकाणी तुम्हाला आन्सर लिहायचे आहे. एनी टू कोणतेही 3 गुणासाठी असणार आहे हा प्रश्न. जसं की याचा
3 पॉईंट दिले आहे, तिन्ही यांना 1-1 गुण असेल. आता पार्ट सेकंड आहे सायन्सचा. ओके, सो लेट्स स्टार्ट अगेन. वी आर सी क्वेश्चन नंबर फर्स्ट. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह गिव्स बिलो. फर्स्ट आहे बघा, तो 3 गुणांसाठी आहे. एव्हरी डे द किडनी filter about dash liter of the blood, 200, 300, 190 and 290. Second आहे, dash are the structural and functional unit of the nervous system. Neurons, guard cells, muscle cells, blood cells. Okay. Third आहे, a hormone called dash produced in the apical part of the shoot helps in a एनरोलमेंट ऑफ सेल्स. ओके, ऑप्शन दिलेले आहे तुम्हाला या ठिकाणी. सेकंड आहे बघा प्रश्न, बी सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स. मॅच द पेअर आहे. या ठिकाणी एकच दिलेला आहे तुम्हाला बघा, आणि त्याचा ऑप्शन इथं तुम्हाला 3 दिलेले आहे, यातनं चूज करायचं आहे. सेकंड आहे स्टेट वेदर ट्रू ऑर फॉल्स. चुकी बरोबर सांगायचं आहे. एकच सेंटेन्स आहे या ठिकाणी. म्हणजे बी मध्ये तुम्हाला 3 प्रश्न दिलेले आहे 1-1 गुणांसाठी. ट्रू ऑर फॉल्स येते तर राईट किडनी इज अ स्लाइटली अप्पर पोझिशन दॅन द लेफ्ट. थर्ड आहे फाइंड द ऑड मॅन आउट, म्हणजेच विसंगत शब्द ओळखायचा आहे. इन्सुलिन, ग्लुकॉन, थायरॉक्सिन अँड सोमॅटोस्टेन. ओके, नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 2. गिव्ह सायंटिफिक रिझन एनी वन. क्वेश्चन नंबर 2 आहे, यातील 4 गुणांसाठी एनी वन म्हणजे एकाच प्रश्नाला तुम्हाला या ठिकाणी 4 गुण असणार आहे. सो 3 प्रश्न दिलेले आहे. द सेल्स सराउंडिंग द स्टोमा आर कॉल्ड अ गार्ड सेल. सेकंड आहे, व्हेन द ब्लड शुगर लेवल इन्क्रीज द बॉडी प्रोड्यूस मोर इन्सुलिन. थर्ड आहे, इट इज नेसेसरी टू एलिमिनेट अनवॉन्टेड हार्मफुल सबस्टन्स फ्रॉम द बॉडी. नेक्स्ट आहे बघा या ठिकाणी, सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन. एनी टू, कोणतेही 2 आहे 4 गुणांसाठी, म्हणजे प्रत्येकी तुम्हाला 2 गुण असेल. आता या ठिकाणी नेम द डायग्राम बिलो, आकृती दिली आहे आणि त्याला नावं द्यायची आहे. ओके, सो नेक्स्ट आहे या ठिकाणी बघा, what is the tropsim? Write 2 example of growth irrelevant movements. Okay. Third आहे, what is the dialysis of blood? Why is necessary to do dialysis of blood? यामध्ये तुम्हाला फक्त 2च लिहायचे आहे. मगाशी आकृतीवरील प्रश्न जसे बघितले आपण तो आणि हा एक प्रश्न, हे 2 प्रश्न. यानंतर बघा क्वेश्चन नंबर 3 आहे, सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी 2. 6 गुणांसाठी आहे, म्हणजे प्रत्येकी एका प्रश्नाला तुम्हाला 3 गुण असतील. जसं की इथं 3 रिकाम्या जागा दिले, तर याला 3 मार्क, याला 3 मार्क, याला 3 मार्क. ओके, सो पहिला दिलेला आहे, व्हॉट इज एक्झर्शन. सेकंड आहे, वेअर डू द प्लांट स्टोअर देअर वेस्ट प्रोडक्ट प्रोड्यूस. सी आहे, गिव्ह एक्झाम्पल ऑफ वेस्ट प्रोडक्ट इन प्लांट्स. सेकंड आहे बघा, गिव्ह द टाइप्स ऑफ न्यूरॉन्स अँड देअर फंक्शन्स. आणि लास्ट वन आहे, कम्प्लीट द टेबल बिलो. या ठिकाणी टेबल दिलेला आहे, तो कम्प्लीट करायचा आहे. सो या पद्धतीने तुमची ही 2025-26ची आणि आता 26-27ची फक्त ही जी एक्झाम आहे ही डिसेंबरमध्ये झाली होती एंडिंगला, आणि तुमची आता काहींची जानेवारीमध्ये आहे. सो ही याच वर्षीचे क्वेश्चन पेपर आहे. त्यामुळे नीट छान अभ्यास करा आणि छान मार्क मिळवा ऑल ऑफ यू. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका, कारण की असेच नवनवीन व्हिडिओ हे आपल्या चॅनलला येणार आहे. आणि इयत्ता 9वीचे देखील प्लेलिस्ट आहे, नक्की चेकआउट करा आणि तुम्हाला सर्व व्हिडिओ हे मिळून जातील. सो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त फ्रेंड्ससोबत शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील छान स्टडी होईल, त्यांना देखील छान मार्क मिळेल. सो ऑल ऑफ यू, बेस्ट ऑफ लक. सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ.